गणभाऊ एवढ्या रात्री कुठं चाललो आपण? आपण चाललो फिरायला. जायचं फिरायला. खूप दिवसानंतर मराठीत ब्लॉग करतोय. आता निघालोय आम्ही अमोल भाऊकडे. त्याच्यानंतर अमोल भाऊ आणि आम्ही जाणार आहोत फिरायला. लोकेशन लवकरच तुम्हाला कळेल कुठं चाललोय. आज पार्टी मी शेताच्या पांदीने आम्ही चाललोय. अलिबागच्या पांदीचा अनुभव घेऊन आले. पूर्ण गाड्या रस्ता जाम होता. गाडी पलटी झालेली तेव्हा सगळ्या गाड्या चालल्या पांदीच्या रस्त्याने. अलिबागची पांधन. असा हा आमचा सुंदरचा अनुभव आहे आजचा. तर कृपया तुम्ही बघावं आणि सबस्क्राईब मराठीतून काय म्हणता मला माहित नाही. हे दोघ जण मला फिरायला म्हणून अलिबागला घेऊन आलेत. रात्री म्हणले इथंच फिरायला जायचं आपल्याला जवळ, आपण लवकर वापस येऊ. आणि आता सकाळी डायरेक्ट अलिबागला घेऊन आलेत. बघू दिवसभर काय काय करायला लावतात. असं का बरं गेलं? मला लॉंग ड्राईव्ह म्हणले आणि इकडे डायरेक्ट अलिबागला घेऊन आले तुम्ही दोघं. हमारे ऐसे होत आहे त्यामध्ये आहे काय? तुझ्या गाण्यामुळं डायरेक्ट संभाजीनगरवरून इथं याला आलोय. आणि तू इथं येऊन करायला मेकअप. फिरायला जायचं पटत तुला? पटत हा? आमच्या गणभाऊचा आरसा टीव्ही मध्ये घर दिसून राहिला. तू स्वतः दिसून राहिला. हा चला प्री वेडिंग कोणी काढली काय माहित नाही यार. मंदिरात जा, कुठं बागेत जा, सगळीकडे हीच कंडिशन आहे. कुठं जावं की नाही काय कळ ना बाबा. मित्रांनो, मी सध्या अलिबागला आहे आणि इथं मला दोन हे फळं म्हणजे हे अलीकडचं जे फळ आहे हे जे सिंगल आहे ते काजूचं आहे. आणि जे हे दोन आहेत याला इथलचे लोक जाम म्हणतात. जे मराठवाड्यात पेरू म्हणतात ते इथलचे जाम आहे. तेव्हा लालसर हे इकडं समोर दिसतंय त्या साईडला, तिथं ते जांबाचं झाड आहे. आणि या मंदिराच्या इकडे हे काजूचं झाड आहे. याच्यावर आलेत काही काजू पण आता दिसणार नाहीत. छोटे काजू हे असे काजू आहेत ते. गाना भाऊ काय पाहिलं? गाना भाऊ कच्ची कैरी काय काही पितो तू? मी सध्या उभा आहे सागरी सेतूवर. इकडे पलीकडे जे आहे ते रेवदंडा आहे, रेवदंडा बीच. आणि या इकडे या डोंगरांच्या पलीकडे मुरुड जंजीर आहे. आणि हा जो समोर प्लॅन्ट दिसतोय हा JSW स्टीलचा कसला तरी प्लॅन्ट आहे. त्याची चेन फार इकडनं येते. आम्ही जे दर्शनाला गेलो होतो ते मंदिर ह्या इथे खाली ह्या झाडांच्या मध्ये. हातगाडीवर तर फणस भरपूर वेळेस पाहिले. हे पण झाडं आलेले फणस हे फक्त मालवण साईड, कोकण साईडलाच पाहायला भेटणार आपल्याला. मित्रांनो, तुम्हाला जी समोर प्रशस्त इमारत दिसत आहे हे रेवदंडामध्ये आहे. हिला सातखानी म्हणून ओळखलं जातं. 16व्या शतकामध्ये पोर्तुगीज याचा वापर वॉच टॉवर सारखा करत होते. तेव्हाच्या तोफा पण आहे तिथं. रेवदंडा फोर्टचं रक्षण करण्यासाठी या इमारतीचा वॉच टॉवर म्हणून वापर व्हायचा. अलिबागच्या या गल्ल्यांमधून फिरताना साधेपणाची खूप जाणीव होते. एकदम सिंपल आहे सगळं. जसं मोठमोठ्या सिटींमध्ये दुकानं वगैरे असतात तसं काही नाही आहे. एकदम सिंपल आहे सगळं. दिवसभर फिरून लागली आता भूक. आता आलो इथं नाश्ता करायला. बघू काय भेटते. मेनू तर खूप सगळे लावलेत पण अवेलेबल काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे. दोघजण गरम गरम उकडीच्या मोदकांचा आनंद घेत आहेत. पहा, पहिली बार ट्राय करतोय आम्ही उकडीचे मोदक. एकदम गरम आहे. काय पेट मित्रांनो, हे सायंकाळचं सुंदर दृश्य आहे नागाव बीचवरचं. संध्याकाळी खूप मस्त असं बीचवर फिरण्यासाठी खूप मस्त वाटते. रेवदंडा बीच असो, नागाव बीच असो, काशीद बीच असो, प्रत्येक बीचवर अशी गर्दी पाहायला मिळते. आणि आता सध्या उन्हाळी सुट्ट्या चालू आहेत तर आणखीन पलीकडं पॅराशूट उडतंय हवेत.
मस्त बोटिंगचाही आनंद घेत आहेत हे बघ. अशा या मोहक दृश्यासोबत या मोहक सायंकाळी घेतो तुम्हा सर्वांचा निरोप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.